बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील वृक्षतोडीचा वाद हा आणखी चिघळण्याची चिन्ह दिसतात। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 4 नवे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येणार आहेत। या केंद्र उभारणीसाठी अडथळा ठरणाऱ्या तब्बल 1270 जणांवर कुऱ्हाड चालवण्यात येणारे महापालिकेकडून अधिकृतरित्या स्पष्टीकरण देण्यात आलंय। प्रस्ताव कधी सादर झाला, पर्यावरण प्रेमींना विश्वासात का घेण्यात आला नाही, आतापर्यंत किती झाडांवर कुऱ्हाड पडली असे अनेक प्रश्न आता अनुत्तरितच राहिले आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आलाय वृक्षतोडीचा, का अधिक माहिती? दीपाली, अगदी पहिल्यापासूनच आपण बघितलं तर महापालिकेची जी काही वृक्षतोडीबाबतची भूमिका आहे ती संशयास्पद आहे, वादाच्या भोवऱ्यात ती सापडलेली आहेत आणि तसंच काहीसं पुन्हा एकदा बघायला मिळतंय। कारण जे आपण एकीकडे बघितलं तर वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच चिघळलेला आहे। तपोवनात आज देखील जवळपास 3 आठवडे होऊन गेलेले आहेत। आंदोलनं पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून केली जात आहेत। दुसरीकडे आपण कालच बघितलं तर एका तपोवनातील एसटीपी प्लॅन्टसाठी जवळपास 400हून अधिक झाडं ही तोडण्यात आली असं बघायला मिळत होतं। त्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली जात होती, संताप हा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केला जात होता आणि काल रात्री करत महापालिकेकडून जे अधिकृत स्पष्टीकरण आता प्राप्त झालेलं आहे त्यानुसार नाशिक शहरातच 4 नवे मलनिस्सारण केंद्र म्हणजे एसटीपी प्लॅन्ट उभारण्यात येणार आहेत। त्यासाठी 1270 झाडांवरती कुऱ्हाड ही पडणार आहेत। म्हणजे 4 हे केंद्र आहेत, पंचक आहेत, चेहडी, आग्रा टाकळी आणि तपोवन परिसरमध्ये इथे 4 हे 4 एसटीपी प्लॅन्ट होणार आहेत आणि त्यासाठी हे झाडं अडथळा ठरतायत असं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या मागणीनुसार वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष प्राधिकरण समितीवरती हा प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आलेला होता आणि त्यानुसार ही संपूर्ण वृक्षतोड ही करण्यात आलेली आहे। यामध्ये 17,680 नवीन वृक्ष देखील या बदल्यात फाशीचा डोंगर जो आहे छतूर परिसरात तिथे लावण्यात आला असा देखील दावा महापालिकेकडून करण्यात येतोय। मात्र आपण एकंदरीत बघितलं तर हा प्रस्ताव जो आहे तो नक्की कधी सादर झाला, पर्यावरण प्रेमींना या सर्व प्रक्रियेमध्ये विश्वासात का घेतलं नाही, आतापर्यंत किती झाडांवरती कुऱ्हाड पडलेली आहेत की पुढे पडणार देखील आहेत, याबाबत देखील स्पष्टीकरण हे नीटपणे देण्यात आलेलं नाहीयेत। अनेक प्रश्न हे अनुत्तरित राहत आहेत। त्यामुळे आता एकंदरीतच हा जो काही वृक्षतोडीचा मुद्दा आहे, हा जो वाद आहे तो आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत। निश्चितच प्रांजल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।